नमस्कार सर्वांना, एस.आर. क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कोणतीही परीक्षा देत असताना सर्वात अगोदर त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे हे माहीत असणं अत्यंत गरजेचे असते आणि त्यात देखील सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे त्या परीक्षेची मागणी नेमकी काय आहे. म्हणजेच परीक्षेत कोणत्या घटकावर किंवा टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. जर अशा मोजक्याच घटकांचा किंवा टॉपिकचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर मात्र यश हमखास तुमचे असते आणि या तुमच्या वाटचालीत एस.आर. क्लासेस नेहमी तुमच्यासोबत आहे. तेव्हा असे विषयानुसार इम्पॉर्टंट टॉपिक किती व कोणते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. तर सुरुवात करूया विषयानुसार इम्पॉर्टंट टॉपिक लिस्ट. सर्वप्रथम आहे मराठी विषय. तर मराठी विषयामध्ये किंवा टीईटी परीक्षेमध्ये कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातील त्याची एक लिस्ट बनवलेली आहे. टॉपिकचा किंवा त्या घटकांचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर मराठीमध्ये तुम्हाला 25+ मार्क्स सहज मिळतील. तर सर्वप्रथम आहे वर्णमाला, शब्दांच्या जाती, संधी, वचन, विभक्ती, काळ, प्रयोग, समास, अलंकार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे, शुद्ध शब्द, वाक्यप्रचार आणि सोबतच म्हणी, पत्रलेखन, साहित्य संमेलन आणि सर्वात शेवटी आहे लेखक व त्यांची टोपण नावे आणि कधी कधी लेखक आणि पुस्तके यावर देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यावेळेस तुम्ही पुस्तके व लेखकांची नावे हा घटक देखील बऱ्यापैकी करून जा. त्याचा व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही सर्वांनी नक्की पाहून घ्या. त्याच्यानंतर आहे इंग्लिश विषय. तर इंग्लिश विषयामध्ये बऱ्यापैकी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, त्याची लिस्ट आहे. पहिला आहे पार्ट ऑफ स्पीच, फिलिंग द ब्लँक्स, क्वेश्चन फॉर्मेशन. क्लॉजेस वरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. टेन्स वरती पण 1 ते 2 प्रश्न असतात. वॉइस वरती हमखास एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आहे सेंटेन्स करेक्शन्स, नरेशन, एरर्स वरती पण आता टीईटी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. क्वेश्चन टॅग वरती हमखास एक प्रश्न हा फिक्स असतो. त्याच्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच, याच्यावरती देखील एक प्रश्न फिक्स असतो. पंक्च्युएशन, टाइप ऑफ सेंटेन्स याच्यावरती देखील एक प्रश्न फिक्स असतो. व्होकॅब्युलरी, त्याच्यानंतर आहे डिग्री, इडियम अँड फ्रेजेस, पॅराजम्बल्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्या पुढे आहे सिनोनिमस आणि शेवटी आहे एंटोनिमस. या सर्व घटकांचा अभ्यास करून तुम्ही इंग्रजीमध्ये देखील बऱ्यापैकी 20+ किंवा 22+ मार्क्स सहज घेऊ शकता. त्याच्या पुढचा विषय आहे आपला हिंदी. आता इंग्रजीला ऑप्शनल आपण हिंदी ही भाषा निवडतो बऱ्यापैकी, कारण हिंदी ही भाषा आपल्याला सेकंड लँग्वेज म्हणून चूज करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे. तर हिंदीमध्ये वर्णमाला, शब्दभेद, संधी, विभक्ती, वचन, काल, वाक्य संरचना, संज्ञा म्हणजेच त्याला आपण नाउन किंवा मराठीमध्ये नाम देखील असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सर्वनाम, क्रिया, त्याला इंग्रजीमध्ये वर्ब आणि मराठीमध्ये क्रियापद हे असं देखील म्हटलं जातं. त्याच्या पुढे आहे समास, उपसर्ग, प्रत्यय, छंद, अलंकार आणि प्रमुख कवी किंवा लेखक. याच्यामध्ये हिंदीमध्ये प्रेमचंद, कबीर आणि दिनकर या 3 लेखकांविषयी किंवा कवीविषयी तुम्ही बऱ्यापैकी माहिती समजून घ्यायची आणि ती लक्षात ठेवायची. या टीईटी परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्या पुढे आहे गणित. तर गणित विषयामध्ये सर्वप्रथम आहे संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार. महत्वाचा पहिला टॉपिक आहे संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार. याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहून घ्या. त्याच्यानंतर आहे दर्शनिक किंमत व स्थानिक किंमत. यावर देखील एक प्रश्न हमखास विचारलेला असतो. दर्शनिक किंमत व स्थानिक किंमत, कसोट्या, मसावी आणि लसावी याचा व्हिडिओ देखील आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सर्वांनी नीट पाहून घ्या. अपूर्णांक, पदावली, वर्ग, घना, सरासरी, वयवारी, नोटा आणि नाणी, विविध परिमाणेचा पण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती आहे. शॉर्ट्स मध्ये तो तुम्हाला भेटून जाईल, तो पण तुम्ही नीट अभ्यास करा. काळ, काम आणि वेग, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी यावर देखील टीईटी परीक्षेत हमखास प्रश्न असतो. त्याच्या पुढे आहे भागीदारी, बोट व प्रवाह, नळ व टाकी, मिश्रणेवरती एक प्रश्न हमखास असतो. आणि दुसरं सेक्शन असतं ते भूमितीचं. भूमितीमध्ये कोन, त्रिकोण, चौकोन यांची संख्या मोजणे असा प्रश्न विचारला जातो. परीक्षेमध्ये तुम्हाला एखादी आकृती दिली जाईल, त्या आकृतीमध्ये कोन किती, त्रिकोण किती, चौकोनांची संख्या किती मोजा असा प्रश्न असतो. त्याच्यानंतर आहे आयताची किंवा चौकोनाची परिमिती किंवा क्षेत्रफळ काढणे आणि सगळ्यात शेवटी आहे आलेख. आलेखावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये स्तंभालेख, वृत्तालेख,
अशा आलेखाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आलेखावरती हमखास प्रश्न हा गणित विषयामध्ये असतो. आणि नंतर आहे परिसर अभ्यास. तर परिसर अभ्यासामध्ये परिसर अभ्यासामध्ये इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, नागरिकशास्त्र, पर्यावरण या सर्व विषयांचा समावेश होतो. आणि सर्व विषयांच्या अभ्यासासाठी तुम्ही इयत्ता 1ली ते 7वी किंवा 8वी पर्यंत जी पाठ्यपुस्तके आहेत त्या सर्व पाठ्यपुस्तकांचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला यात देखील बऱ्यापैकी गुण मिळतात. आणि या परिसर अभ्यासची सिरीज आपण लवकरच आपल्या YouTube चॅनलवरती सुरुवात करणार आहोत. ती पण तुम्ही नंतर पाहून घ्या, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला येत्या TET 2026 जे 21 जूनला होणार आहे त्याच्यामध्ये नक्की होईल. आणि सर्वात शेवटी आहे आपलं मानसशास्त्र. तर मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी D.Ed आणि B.Ed अभ्यासक्रमातील तुमची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा अभ्यास केला तरी तुम्हाला मानसशास्त्रामध्ये बऱ्यापैकी गुण मिळू शकतात. तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबत आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर इथेच थांबूया आपण. धन्यवाद. येणाऱ्या 21 जून 2026 रोजी जी TET होणार आहे त्या TET साठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. थांबूया इथेच. धन्यवाद.